आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची अंतिम लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थातच दहीगाव आणि संभाजीनगर. एक संघ आपण पहिल्या दिवशी संभाजीनगरला बघितलं, परंतु दुसरा संघ आमचे अमोलजी कथोरे यांचा असणारा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. संभाजीनगर आणि त्याच्या विरोधात श्री गणेश दही. पहिली विकेट, गोल्डन जगचा शिकार झालाय बॅट्समन. यस कल्पेश, नक्कीच एक सुद्धा चेंडू खेळला नाही. नॉन स्ट्राईक एंडवर होता. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाचं आम्ही कौतुक करू. जो हिट केला ना, एक सामना आठवेल आम्हाला. मी सांगेन तुम्हाला इतिहास. ज्यावेळेला आमच्या शहापूर तालुक्यामध्ये फायनलची मॅच चालू होती, अर्थातच एजे स्पोर्ट्स भातसई आणि राणा स्पोर्ट्स बोरशेती या दोन संघाच्या दरम्यान, राणा स्पोर्ट्स बोरशेती संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये 70 धावा बनवल्या होत्या. 71 धावांचा पाठलाग करणारा एजे स्पोर्ट्स भातसई संघाचा खेळाडू कल्पेश जाधव 2 षटकामध्ये 40 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र उर्वरित 2 षटकामध्ये 31 धावांची गरज असताना राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाच्या खेळाडूंना डायरेक्ट हिट केला आणि 13व्या बॉलवर कल्पेश जाधवला बाद केलं. अर्थातच राणा स्पोर्ट्स बटन दाबलंय, कॉप्या बाहेर निघायला लागल्या. काय सुरुवात केली. ब्लॅझिंग स्टार्ट बाय द अमोल कथोरे. अमोल कथोरे नावाचं वादळ जर क्षमलं नाही तर आम्हाला शक्तिमान पिक्चर आठवेल, शक्तिमान मालिका आठवेल, की ज्या पद्धतीने शक्तिमान जर गोल गोल फिरायला लागला तर भोवऱ्यासारखा गोल गोल फिरतो आणि अंधेरा कायम राहत नाही. या ठिकाणी तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे नेण्याची वाटचाल अमोल कथोरेच्या माध्यमातून धावफलकावर पाहायला मिळते. तब्बल 17 धावा. हो, हलक्या हाताने स्क्वेअर कट केलाय, गॅपमधून चेंडू निघून गेलाय. ज्या पद्धतीने एखाद्या सुईच्या छिद्रातून धागा बाहेर काढावा आणि ओवली जावी सुई, धागा ओला जावा, त्या पद्धतीने चेंडू गॅपमधून निघून गेलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल कथोरेच्या बॅटमधनं पुन्हा आलेला एक चौकार, 4 धावा. तुलंत प्रात्यक्षिक दाखवतोय बॅट्समन अमोल कथोरे. पहिल्या षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि पहिलं षटक संपल्यानंतर संभाजीनगर पोहोचला 21 अंकावर. निश्चितच म्हटलं जातं मित्रांनो, पहिलं प्रेम, फर्स्ट इम्प्रेशन या गोष्टी कधी विसरता येणार नाही. आणि या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलं बॅट्समन अमोल कथोरेने. नाणेफेक प्रतिस्पर्धी संघानं जिंकली होती. डिसिजन घ्यायला थोडा उशीर झाला, कारण सगळे खेळाडू उशिराने आले आणि उशिराने घेतलेला निर्णय या ठिकाणी थोडासा लेट होतोय की काय, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा. तब्बल संभाजीनगर धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन खूप वेगाने पुढे चालली आहे. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर मी तर म्हणेन कमरेच्या नाही तर गुडघ्याच्या खालोखाल राहिला. उर्वरित काम विकेट किपरनं. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर. पहिलं षटक थोडंसं मागडं गेलं तब्बल 21 धावा. काय स्टार्ट आहे, ब्लॅझिंग स्टार्ट. संभाजीनगर टीम जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर कल्पेश आई गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फेकलाय, डॉट बॉल कल्पेशच्या माध्यमातून. दुसरा चेंडू सुद्धा कॉपी बुक, जणू काही रिप्ले बघतोय की काय. तोच गोलंदाज, अचूक टप्पा पाहायला मिळाला. ज्या पूर्वीचा चेंडू पाहायला मिळाला त्याच पद्धतीने हा चेंडू सुद्धा सौंदर्यपूर्ण फेकला गेलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य याला म्हणतात. म्हटलं जातं मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये जर प्रत्येक दिवस हे सुखाचे आणि सुवर्णक्षण हवे असतील तर तुम्हाला वर्तमानामध्ये गुळकंदाची बरणी भरून ठेवावी लागेल, आठवणींमध्ये भुकेलेल्या चाकण्यासाठी. ती चव मात्र खूप चांगली असेल. ओव्हरपिच बॉल, स्टँडर्ड डिस्पॅच फेकून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रो, लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा.
पाहायला मिळतोय. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ स्क्वेअर कट खूप वेगाने क्विक ऍक्शनने खेळलाय. उशिराने नाही तर लवकर खेळला आणि लवकर धावा येतील. धाव पलकावर 4. मिळतील 4. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. कला आहे. ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिस्पॅच. यावेळेस एलिव्हेशन नो डिस्टन्स. बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. बॅट्समनला उमगला नाही. काय घडलंय जणू काही झोपेत स्वप्न पडावं. कोणीतरी येऊन आमच्या अंगावर गार पाणी होतावं. कारण फटका एवढा जबरदस्त होता. डीजे मास्टर चालू करा बटन तुमचं. नातं आहे सांगण्यापेक्षा ते जीवापाड जपायचं असतं. हे दिलंय मित्रांनो क्रिकेट. यापूर्वीचा क्रिकेट बघितला तर आमच्या घरातील माणसं आम्हाला उंबऱ्याच्या बाहेर जाऊ देत नव्हती, ओरडायची आणि त्या वेळातलं मात्र आमचं मन खच्चीकरण केलं जायचं. कधी कधी आमच्या पालकांनी पालकत्व स्वीकारल्यानंतर आमच्या बॅटसुद्धा जाळलेल्या होत्या. परंतु आज हा मान सन्मान अभिमान व्यावसायिक क्रिकेटकडे हा क्रिकेट वळला गेला आणि क्रिकेटला सुवर्णक्षण सोनेरी दिवस आले गेले. म्हणून की काय हाच क्रिकेट खांद्यावर नाही तर बघता बघता आमच्या डोळ्यासमोर भगव्या ध्वजाप्रमाणे फडकत आहे. 7 समुद्रापलीकडे हा क्रिकेट पोहोचलाय आणि हाच क्रिकेटचं महाकुंभ, क्रिकेटची पंढरी तमाम क्रिकेट भक्त या ठिकाणी जमलेत. कारण बनलंय रामचंद्र स्मृती चषक 2021. रिवतचा प्रयत्न यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरतोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक हजर आहे. निश्चितच एक सिंगल धाव मिळेल. या एका सिंगलने संभाजीनगर पोहोचेल. टीमची टोटल तुम्ही बघू शकाल. धाव फलकावर धावा आहेत त्या 34 धावा. काय मॅच चालू आहे. पहिली इनिंग या ठिकाणी साकारत असताना आपण बघू शकाल संभाजीनगर टीम नाणेफेक हरल्यानंतर सुद्धा म्हटलं जातं मित्रांनो की ज्या ज्या वेळा आपण एखादी गोष्ट हरतो आणि त्यावेळा तुम्हाला मिळालेली संधी त्या संधीचं सोनं केल्यानंतर तुम्ही हरलेली गोष्ट त्यावर मात्र पांघरून घातलं जातं. नाणेफेक हरली तोटा नाही आहे, नाणेफेक हरली वाद नाही आहे, परंतु नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय यावेळेस तुमच्याकडे आलाय. ती जबाबदारी तुम्ही पार पाडत असताना एक चांगली मॅच सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, थोडा उशिराने खेळले. मी तर म्हणेन बॅकफुटला जाऊन थोडासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू निघून गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचला. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण झालं. चांगला थ्रो सुद्धा होतोय. योगेशजी गायकर, अविनाशजी चौधरी, प्रदीपजी लाटे या तीनही व्यक्तिमत्वाचा आम्ही आभार व्यक्त करून या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या 3 व्यक्तिमत्वांनी मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक दिलंय. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने फटका सजवला होता. आपण बघितला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक उशिराने पोहोचला
आणि उशिराने पोहोचल्यानंतर बिलेटेड आम्ही म्हणतो की लवकर पोचा, हाजीर तो वजीर. तुम्ही तिथे हजर असाल तर तुम्हाला मिळेल, अन्यथा काही गोष्टींचं जर वाटप झालं आणि तुम्ही पोचला नाही तर तुम्हाला त्यापासून वंचित व्हावं लागेल. झेल सुटला. क्रिकेटची व्याख्या या ठिकाणी अपूर्ण ठेवली. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. यावेळेस स्लॉग स्वीप प्रयत्न केला स्लॉग स्वीपचा. आपण बघतो क्रिकेटमधील या फटक्याला खूप महत्त्व आहे, कारण स्लॉग स्वीप ज्या वेळेला लागले जातात ना त्यावेळेला आम्हाला धर्मवीर चषक 2021 आठवेल की शेवटच्या षटकामध्ये जयेश मोरेने खेळलेले स्लॉग स्वीप आणि पाठवलेले चेंडू जणू काही शहापूरच्या मराठा खानावळपर्यंत पोहोचवले आणि बघता बघता सिद्धिविनायक मुरबाड संघ विजेतापद प्राप्त होऊन ही ट्रॉफी टँकरच्या माध्यमातून इथपर्यंत आणली गेली. स्लॉग स्वीपच्या फटक्याला महत्त्व आहे. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होतोय. इनफिल्डमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला आहे. निश्चितच प्रयत्न आम्ही सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये आलेल्या संघर्षाच्या वाटेवर आम्ही जखमी योद्धा होऊन सातत्याने प्रयत्न करत राहतो, कारण आम्हाला फक्त आसक्ती आहे. मनुष्य हा आशेवर जगणारा प्राणी आहे आणि जास्तीत जास्त अपेक्षा ह्या अपूर्ण राहतात आणि कमीत कमी अपेक्षा ह्या पूर्ण होत असतात. तुम्ही जोपर्यंत 6 फेब्रुवारीमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण तुम्हाला कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकामध्ये आपलं नाव कॅपिटल लेटर्समध्ये कोरायचं असेल, काळ्या दगडावरची रेष लिहायची असेल आणि सातत्याने तुमच्या आयुष्यातील रामायणाचा सेतू तयार करायचा असेल तर तुम्हाला एक पत्नीत्व, एक वचितत्व आणि क्रिकेटमधील क्लास दाखवावाच लागेल. पर्याय नाही, नो ऑप्शन. यावेळेस उशिराने खेळलाय, जबरदस्त फटका, लेट कट, परंतु रन्स मिळतील, चान्सेस आहेत. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी, खराब थ्रो म्हणावं लागेल. बॅकअप आहे परंतु बॅकअप सुद्धा उशिराने पाहायला मिळतोय. 3 धावा. 2 धावा वेगाने घेतल्या गेल्या, त्यानंतर मात्र तिसरी धाव घेण्यासाठी संकट ओढावलं नाही. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेने धावफलक पुढे सरकलाय. धावा आहेत त्या धावफलकावर संभाजीनगरच्या टीमची टोटल 42 धावा. पहिली इनिंग चालू आहे. आपण बघतोय पहिला डाव आणि पहिल्या डावातील पूर्वार्ध तर संपुष्टात आलाय. पहिलं षटक जगनने हाताळलं 21 धावा, कल्पेशने दुसरं षटक हाताळलं 22 धावा आणि आत्ता मात्र वैभवने 12 धावा आणि त्यानंतर मात्र वैभवने षटक हाताळलं 9 धावा. हा धावसंख्येचा ग्राफ आणि आले काय ना तो कुठेतरी उतरताना पाहायला मिळतोय. निश्चितच ज्या ज्या गोष्टीला उतरती कळा लागते ना तेव्हा मात्र प्रतिकूलता आमच्या डोळ्यासमोर येते. जगनने पहिले षटक 21 धावा दिल्या, त्यानंतर मात्र कल्पेशाला 12 धावा. इम्प्रोव्हायझेशन होत गेलं म्हणून की काय आम्ही म्हणतो एखादा चटका लागला तर आम्ही पुन्हा आगीजवळ जात नाही, पण पुन्हा जर आगीजवळ गेलो तर भाजल्याशिवाय राहत नाही. म्हणून की काय आमचे मगाशी कारवे सर म्हणाले ठेच लागल्याशिवाय माणसाला शहाणपण येत नाही. कातडा आहे ना तो वाघ जंगलातील राज्यावर राज्य विराजमान होईल. कारण आम्ही बघू बेलपाडा संघामध्ये राहुल चोमणेला तर सोनारपाडा टीमला 3 दिग्गज खेळाडू राजू राठोड, विलास वारगडे आणि खऱ्या अर्थानं डावखोऱ्या हाताचा विस्फोटक बॅट्समन जीतू चव्हाण. तत्पूर्वी जे चाललंय त्याचा विचार करूया आपण. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 42 धावा संभाजीनगरच्या टीमच्या खात्यावर. ओपनिंग पेअरमधील एक खेळाडू अमोल कतोरे संघाचा कर्णधार खेळपट्टीवर. स्क्वेअर कट, जबरदस्त फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, चेंडू निघून गेलाय गरंगळत मैदानाच्या बाहेर. रन्स मिळतील 4. अमोल कतोरेच्या सो मच डीजे मास्टर. आम्ही बघतोय क्रिकेट म्हणजे चित्तथरारक रणसंग्राम, पण मनोरंजनाचे थरारे सुद्धा पाहायला मिळत आहेत. हो 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 हो, सीधी उंगली से घी नहीं निकलती तो उंगली टेढ़ी करनी पड़ते.
मी काल सुद्धा सांगितलं तुमच्या मोबाईलमध्ये जर 2 GB डेटा शिल्लक असेल दुसऱ्याचा हॉटस्पॉट घेऊ नका. अमोल कथोरेंसाठी गोल्डन चान्स आहे. प्रदीपजी लाटे यांच्याकडनं बक्षिसांची खैरात लावलेली आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रदीपजी लाटे साहेब. हे प्रेम आणि प्रेरणा. शॉर्ट पिच बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लिडिंग एज लागली गेली परंतु बॅकअप चुकला. कार्यक्रम खल्लास. जजमेंट चुकली गेली. कार्यक्रम संपला. चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर. रस मिळतील 4. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. कारण शॉर्ट फाईन लेगला उभा असलेला खेळाडू मी तर म्हणेन फटका लागल्यानंतर जजमेंट चुकली गेली आणि शॉट बॅकवर्डला जाण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र गॅपमधून निघून आलाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल कथोरे एक बार बल्ला चला हो रुकने वाला नाही. अमोल कथोरेला थांबवणं या ठिकाणी या मॅचमध्ये मी तर म्हणेन दहीगाव टीमला थोडंसं अवघड झालंय. हो 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 खोलवट टप्पा होता. विकेट नाही परंतु रन्स मात्र येताना पाहायला मिळत आहेत. जणू काही एखादी फुलवेलीची बाग बघावी आणि डोळ्यामध्ये घुसावी त्या पद्धतीने या मॅचमध्ये फुलवेलीच्या बागेचं रूपांतर संपूर्ण बगीच्यामध्ये करताना पाहायला मिळतो बॅट्समन अमोल कथोरे. काय सुरुवात केली अमोल कथोरेने. पहिल्या षटकापासून धाबांची मोहर लावली गेली. धाबांची गती जी वाढत ठेवली मात्र तिला सातत्याने पुढे नेण्याचं काम अमोल कथोरेच्या माध्यमातून या मॅचमध्ये केलं जात आहे. संभाजीनगर टीमची टोटल धाव फलकावर आम्हाला आमचे स्कोरर मित्र अक्षय सांगत असताना 52 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. सुनील गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र शॉर्ट पिच बॉल होता. ज्या पद्धतीने चेंडू फेकले जात आहेत ना सगळं मैदान आपलं हे सांगत असताना बॅट्समन अमोल कथोरेच्या बॅटमध्ये आलेला पुन्हा एकदा एक चौकार. 4 धावा. सोने पे सुहागा याला म्हणतात. केली होती गोलंदाजाने. एक खोलवट टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर बॉल होता आणि या यॉर्कर बॉलला फटका मात्र फसला होता. झेल सुद्धा सुटला गेला. आधीच कर्जबाजारी मी तर म्हणेन पुन्हा एकदा दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना. आधीच प्रतिकूल परिस्थिती क्षेत्ररक्षण करताना आणि त्यावर मात्र अमोल कथोरेच्या बॅटिंगची या ठिकाणी जबरदस्त वादळी खेळी. अमोल कथोरेला क्षमवणं थोडं कठीण झालंय. दहीगाव संघासाठी 4 षटकं फेकून झालेत. संभाजीनगर टीमची टोटल तुम्ही बघू शकाल धावफलकावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 58 धावा. त्यांना कॉमेंट्री करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. आमच्या स्कोररला पेनच्या साहाय्याने धावा लिहिण्यासाठी त्याला सुद्धा मदत केली जाते. याचं कारण धावांवर धावा या मात्र येताना पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा उद्घोष. जी टाळी विधात्याने दिलेली आहे एक चांगली गोष्ट. पुन्हा एकदा टाळ्यांचा उद्घोष. चेंडू निघून जाईल ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. यस आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार 6 धावा. बुलाहे मेहमान नाही तर आमंत्रणाचा पाहुणा आहे. जाताना उशिराने गेला पण येताना काहीतरी घेऊन आला. 2 चेंडू खेळाय. 8 धावा धावफलकावर स्वतःच्या नावावर. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस निश्चितच एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. उर्वरित काम विकेट किपरने केलं आणि विकेट पडताना तुम्ही बघू शकाल बॅट्समन भरत लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 चेंडू खेळला. 8 धावा. ही जबाबदारी पूर्ण केली गेली. कारण आपण शॉर्ट क्रिकेट जर खेळत असाल 5 षटकांचा क्रिकेट खेळत असाल डगआउटमध्ये 11 खेळाडू असतील तर निश्चितच अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे आणि समजदारीचा क्रिकेट खेळायचा आहे. कधी कधी शांत संयमी कधी कधी तुम्हाला सातत्याने या फणसाप्रमाणे खेळावं लागेल. आतून गर्यांप्रमाणे आणि बाहेरून थोडेसे काटे आणावे लागतील. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वैभव हो 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 फुलटॉस बॉल होता अमोल कथोरेसाठी परंतु पहिल्या चेंडूपासून संघर्ष करतोय आणि खेळून या ठिकाणी थोडासा थकवा जाणवतो चेहऱ्यावर. शेवटचा चेंडू खेळला गेला आणि निश्चितच शेवटच्या चेंडूवर 1 धाव स्वतःच्या नावावर कमावली गेली
पहिली इनिंग संपली आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर संभाजीनगर टीमची टोटल तुम्ही बघू शकाल 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 67 धावा. मी मगाशी म्हणालो होतो की 10 धावा जरी आल्या तरी 68 बनतील, 10 नाही परंतु 9 आल्या आणि पुन्हा एकदा नवीन धावसंख्या बनवली गेली. 67 धावा धावफलकावर विजयासाठी या मॅचमध्ये दहीगाव टीमला 68 धावांची गरज. संघर्ष तर मोठा आहे, पण खऱ्या अर्थानं संघर्षाच्या वाटेवरील योद्धा होऊन तुम्हाला खऱ्या अर्थानं तो संघर्षाचं मैदान जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत सोडायचं नसतं. ही व्याख्या जर तुम्ही कंप्लीट केली तर याच 68 धावा तुम्हाला कुठेतरी कमी पडतील. म्हणून की काय, तुम्ही स्वतःला ठरवा. हे छोटंसं रोपटं आहे आणि विशाल वृक्षामध्ये तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. या टेनिस क्रिकेटमध्ये हे बात मात्र नक्कीच मला सांगण्यास कुठलंही वावगं वाटत नाही आहे. ग्रेट कॉमेंटेटर, कीप इट अप सर, गुड जॉब. उपस्थित मान्यवरांचं, उपस्थित प्रेक्षकांचं आणि माझ्या लाडक्या ऑनलाईन प्रेक्षकांचं सर्वांचं मी मनोज कारवे हृदयाच्या अंतकरणातून ह्या सामन्यामध्ये स्वागत करीत आहे. धावांचा पाठलाग सुरू होणार आहे. 68 रिक्वायर रन रेट आहे 13.60 प्रति ओव्हर टू विन दिस मॅच फॉर द टीम ऑफ संभाजीनगर. दहीगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली होती आणि फलंदाजीसाठी संभाजीनगरला पाचारण केलं तर माफ करा आणि संभाजीनगरने धावसंख्या उभ्या केल्या 67-68 धावांचं लक्ष ते म्हणजे दहीगाव संघापुढे. सलामीची जोडी सचिन आणि राजकुमार मैदानामध्ये दाखल. एकदा टाळ्यांचा गजर असू द्या दोन्ही संघांसाठी. समसमान शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. दुपारची वेळ आहे. परख अगर हीरे की करनी हो तो अंधेरे का इंतजार करो, वरना धूप में तो कांच के टुकड़े भी चमकते हैं. आपल्याला परमेश्वराने प्रत्येकाला हिरा म्हणून जन्माला पाठवलेला आहे, पण तो जो या ठिकाणी घासला जाईल तोच चमकणार आहे मैदानामध्ये. धावांचा पाठलाग सुरू होतोय. पहिला चेंडू ओव्हर पिच होता हलक्या, त्याने फक्त चेंडूला काढलं कव्हर मधून. फॅन्टॅस्टिक ब्युटिफुल स्टार्ट हिअर फॉर द 4 रन्स. वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकर जेव्हा पहिल्या चेंडूला फेस करायचे, सामोरं जायचे आणि फ्लाइंग स्टार्ट काय आहे हे दाखवत असताना फलंदाज सचिन आपण पाहतोय. दहीगाव फलंदाज ये तो मैंने आगाज किया है, अंजाम तो होना भी बाकी है असं सांगत असताना लगेचच मैदानामध्ये पूर्णपणे हलचल निर्माण झाली, चलबिचल निर्माण झाली आणि होणं अपेक्षित होतं. कारण सुरुवात जर इतकी छान करू शकतो तर शेवट नक्कीच करण्याची क्षमता आहे, धमक आहे सचिनमध्ये. धावसंख्या 4, सचिन ऑफ द मार्क. यावेळेला ओरपीच चेंडूला हाफ व्हॉली घेऊन उचलून फेकून दिलंय स्टेट डाउन दी ग्राउंड. अगदी आमच्या व्यासपीठावरती असलेला मान्यवरांना सलामी, षटकार. इसीलिए तो मैंने कहा ये तो मैंने आगाज किया है, अंजाम तो होना भी बाकी है. आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत सन्माननीय मेजर साहेब अविनाशजी चौधरी. आपलं हार्दिक स्वागत साहेब. संरक्षण आहे खलनिग्रह आहे मेजर साहेब अविनाशजी चौधरी. त्यानंतर फायरमॅन मुंबईचे प्रदीपजी लाटे साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यानंतर बॉम्बे कूलर मॅनेजरचे मुरबाडच्या कंपनीचे मॅनेजर योगेशजी गायकर साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत हृदयाच्या अंतकरणातून. या दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये सामना नक्कीच आपल्यासाठी मनमोहक असणार आहे, रोमांचक असणार आहे, हाय व्होल्टेज ड्रामा असणार आहे. कारण व्होल्टेज वाढवलं 2 चेंडूंमध्येच फलंदाज सचिनने. धावसंख्या नेऊन ठेवली दुहेरी अंकामध्ये 10 वर. लक्ष 68 धावांचं आमचे सन्मानी आयोजक शिवाजी केंबारी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत या शैलेजी केंबारी, मनोजी केंबारी आणि विथ टीम सर्वांचे अथक प्रयत्न या स्पर्धेसाठी. अफलातून क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटची जत्रा जी या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे टेंभरेच्या ग्रामस्थांच्या साहाय्याने सुरू झालेली स्पर्धा गेली 4 दिवस आणि उद्याचा ग्रँड फायनल डे. मागचे 4 दिवस सक्सेसफुल आणि उद्याचा अति सक्सेसफुल मेगा डे असणार आहे टुमारो ऑन सॅटरडे. तर धावसंख्या स्थिर, एक डॉट बघितला पण तिसरा चेंडू, एक पहिला चौकार, त्यानंतर षटकार आणि डॉट. गोलंदाज आहे कुणाल, आमचे आयडल कुणाल दाते, कॉमेंटेटर फ्रॉम नवी मुंबई. मराठीचा जबरदस्त आवाज. सन्माननीय नुकतेच ज्यांचं आगमन झाले प्रदीपजी दळवी साहेब, आपलं सुद्धा सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम या कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021 मध्ये. कुणालचा पुढचा चेंडू सचिनसाठी. हा चेंडू सेफ शॉट आहे, लॉंग ऑन वाईड आहे, त्या बघितलं आणि बरोबर गॅप शोधली, ती महत्वाची होती. एका टप्प्याने 4 धावांसाठी ब्युटिफुल स्ट्रोक.
कम अगदी आपण अचूक टायमिंग साधलंय तुमच्यासाठी सुरेख सामना सूर्य मैदानामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर सचिन आक्रमक झालाय सचिन फायरिंग करतोय जशी सूर्यदेवता तापली तसं मैदान तापवलंय पहिल्या षटकामध्ये आणि आगाज करतोय विजयाचा प्रारंभ करतोय धमक आहे चमक आहे क्षमता आहे कॅलिबर आहे कॅपॅसिटी आहे सचिनमध्ये नावामध्येच दम आहे हो बॅकफुटला जाऊन पंच केलाय ऑफिस क्लिअर ऑफ द विकेट अजून एक दर्जाचा फटका पाहतोय पंच सांगतील षटकार वादळ निर्माण करतोय आंधी वारा तर कमी झालाय पण तो हा वारा वाहतोय घोंगावतोय वेगांत म्हणजे सचिन नावाचा सचिन तेंडुलकर नाव मोठं नाव आहे गॉड ऑफ क्रिकेट तितकाच नाव इथे मोठं पाहतोय आपण या संघासाठी दैविका संघासाठी सचिन टेनिस क्रिकेटचा बादशाह आहे या परिसरात दाखवत असताना या मैदानात पुरेपूर वर्चस्व अधिराज्य गाजवतोय धावसंख्या पोहोचवली आहे 20 वर बेलपाडा कॅप्टन आपण यायचं हलक्या हाताने फक्त डाव करायचं होतं बॅट टू द बॉलर परंतु तितक्याच वेगाने एक धाव सुद्धा पूर्ण करतोय मी बॅटमधूनच फटके मारत नाहीये मी रनिंग बिट द विकेट सुद्धा सुरेख करू शकतो आणि स्ट्राईक घेतले बघा याला म्हणतात क्लेवर क्रिकेटर चाणाक्षपणा क्रिकेटमधला बिकॉज क्रिकेट इज द माइंड गेम हे नुसतं मैदानी बुद्धिबळासारखाच खेळ आहे जो हल्लीच्या काळामध्ये खूप डेव्हलप झाला आहे आणि जो माइंड वापरतोय तो संघ समोरच्या संघाला परास्त करू शकतो जो माइंडने चालतो पहिले षटक समाप्त झालं धावसंख्या 68 धावांचा पाठलाग करत असताना दहिगाव संघाची ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे लकी आकड्यावरती 21 धाव फलकावती विदाउट एनी लॉस कोणासाठी लकी असेल हा आकडा ज्याने 21 मोदक चढवले असतील पण त्यासोबत तिला काय हवं आहे तुमची मेहनत हवी आहे नुसतं 3 अक्षरांचं नशीब महत्त्वाचं नाही आहे नशीब हे कधी आकाशातून पडत नसतं आणि जमिनीतून सुद्धा उगवत नसतं नशीब हा मनुष्य स्वतः निर्माण करत असतो आणि असं आपण नेहमी चुकीचं म्हणत असतो की माझ्या नशिबात जे असेल ते घडेल ती चुकीची समजूत आहे तुम्ही जे कराल त्यानुसार नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे आपल्या जीवनात आणि कुठल्या खेळामध्ये सुद्धा ते तुम्हाला इथे घडवावे लागेल तसं करावे लागेल ते प्रयत्न करावे लागतील बिकॉज प्रयत्नांती परमेश्वर नवसाने स्वप्न पूर्ण होणार नाहीये आणि नशिबाने सुद्धा नाहीये सोबतीला 4 अक्षरांची मेहनत फार महत्त्वाची आहे ती मेहनत केली जाईल दोन्ही संघांकडून हे मात्र निश्चित आहे धावसंख्या 21 लक्ष्य 68 धावांचा नवीन गोलंदाज सज्ज झाला चंद्रकांत आणि त्याच्या समोर आहे पुन्हा एकदा सचिन P2चं षटक आपण पाहू शकता वाईडिस लॉंगरला अमोल कथोरे त्या ठिकाणी तैनात आणि एक लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे पेट्रोलिंग करण्यासाठी या षटकामध्ये आणि पाहू शकता जो तो लक्ष ठेवून आहे सापळा रचला जातोय सचिनसाठी ट्रॅपमध्ये फसवलं का नाही बचावलाय सचिन त्या ठिकाणी झेल कॅरी झाला नाही चेंडू पाहता पाहता लॉंग स्टप आणि थर्ड मॅनच्या मध्ये जाऊन ठेपला घरंगळत 4 धावांसाठी हात आले बघा अमोलचे हात सुद्धा कमरेवरती आले त्याचं कारण म्हणजे सचिनला नशिबाची साथ मिळते धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वर पहिल्या षटकामध्ये 21 धावा त्यानंतर अशी सुरुवात झाली म्हणजे लक फॅक्टर इज ऑन फॉर द टीम ऑफ दहिगाव देअर चंद्रकांत पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हा डीप एक्स्ट्रा कव्हरला पिच ऑफ ड्राईव्ह होता पण फॅन्टॅस्टिक ब्युटिफुल स्क्वेअर ड्राईव्ह फॉर द 4 रन्स तुम्हाला फुलटॉस जर खेळता आला नाही तर तुम्ही क्रिकेटर बनू शकत नाही फुलटॉसला नजाकत बरा स्ट्रोक लागत तो सुद्धा डीप एक्स्ट्रा कव्हरला याला म्हणतात कॅपॅसिटी कॅलिबर फटक्यांची कॅपॅसिटी ते दाखवतोय सचिन यावेळेला उचलायचं होतं पण चेंडू खाली जातोय अलॉंग द कार्पेट अमोल त्या ठिकाणी आहे सुरक्षित हँड ज्याचे कव्हर करेपर्यंत सचिनला बराच कांत सिंगल मिळते पुन्हा एकदा असं वाटलेलं की सर्व षटकं सचिनच खेळून काढेल की काय का सुंदर निबंध ज्यांनी लिहिला 2 षटकांमध्ये आणि पाहत राहिला नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज राजकुमार राजस्व थाटाने पाहत राहिला तर तो नक्कीच इथे कविता लिहिण्याचा प्रयत्न करेल जर निबंध लिहू शकतो सचिन तर माझ्यासुद्धा क्षमता आहे धमक आहे एखादी कविता पोयम लिहिण्याची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 वर 32 ऑन द बोर्ड रिवतचा पवित्रा पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना नक्कीच खराब शॉट सिलेक्शन आहे नशीब बलवत्तर की पंच सांगतात विजय सर चेंडू ऑब्स्टिकला सोडून जाणारा होता तुम्ही जेव्हा पहिल्या चेंडूला फेस करता सामोरं जाता तेव्हा तुम्ही पहिला चेंडू नक्कीच मिडल केला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे तसं झालं नाही आणि परत कानमंत देत असताना सचिन समोर आला
लगेच मनोबल वाढवलं फलंदाज राजकुमारचं की तुला अशा पद्धतीने खेळायचं आहे जे सांगितलं गेलंय. दहिगाव संघाचा नक्कीच आपण स्ट्रायकर फलंदाज पाहतोय राजकुमार जो स्ट्राईकला आहे. आता मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्क्रीनच्या समोर लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये सेफ शॉट आहे. कव्हर करेपर्यंत लॉंग ऑन त्या ठिकाणी आला होता, लॉंग ऑफ सुद्धा पोहोचला होता. दोघांच्या मध्ये सेफ शॉट ओव्हर द हेड ऑफ बॉलर. 2 धाव पूर्ण करतोय राजकुमार. बघा कान मंत्र देणं फार महत्वाचं आहे. चुका होऊ शकतात, त्या चुकीचं निरसन झालं पाहिजे, त्रुटीचं निरसन झालं पाहिजे. लगेच केलं. सचिननी पुढाकार घेतला आणि कान मंत्र देत असताना राजकुमारला कॉन्फिडन्स दिलं आणि कॉन्फिडंटली फटका बघितला. पण 2 धावांसाठी 33 धावा, लक्ष्य 68 धावांचा आहे. आता विकेटची दरकरार आहे ती म्हणजे संभाजीनगर संघाला विकेट टेकिंग लॉजिक करावे लागणार आहे. अशा प्रकारचा ओव्हरपिच चेंडू देऊन चालला नाहीये. अमोल त्या ठिकाणी कव्हर करतोय काऊ कोणा आणि डीप विकेटच्या अगदी जवळ आणि फक्त सिंगलवरती समाधान मानलंय. षटक समाप्त झाल्याचा इशारा करतात आमचे विजय वाघरे सर आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहतो आपण अगदी मोठी धावसंख्या 17.50च्या वेगाने 35 धावा तब्बल ठोकल्यात धावफलकावरती दहिगाव संघाने. तोडीस प्रत्युत्तर दिलेलं आहे. 68 धावांचं लक्ष असताना ही धावसंख्या नक्कीच समाधानकारक आहे कारण एकही गडी बाद नाही. स्ट्रॉंग झोनमध्ये आहे, अगदी भक्कम स्थितीमध्ये दहिगाव संघ. परंतु हे खिंडार पाडावं लागेल. हा जो सुखाचा संसार सुरू आहे याला भगदाड पाडावं लागणार आहे. हा उद्ध्वस्त करावा लागेल तरच या ठिकाणी संभाजीनगर संघ शिरकाव करू शकतो. अन्यथा सामना घेऊन जातील दहिगावचे हे सगळे महारथी फलंदाज सचिन आणि राजकुमार. सुनीलजी बांगर आपण आला असाल तर या आपल्या व्यासपीठाकडे या. सुनीलजी बांगर आपण आला असाल आणि आपण आम्हाला ऐकत असाल तर आपल्याला आयोजक बोलवत आहेत आमचे मनोजजी केंबारी, शैलेशजी केंबारी आणि सुहासजी केंबारी. या आपण आपलं हार्दिक स्वागत. आता मात्र नक्कीच कसोटी असणार या ठिकाणी गोलंदाजांची कारण जी पार्टनरशिप सुरू आहे ही अजून पुढे गेली तर नक्कीच तुम्हाला धोकादायक होऊ शकते. ही पार्टनरशिप तोडेल का गोलंदाज त्यासाठी सज्ज झालाय उमेश नावाचा गोलंदाज संभाजीनगरकडून. धावसंख्या तर छानपैकी उभी केली परंतु त्या धावा डिफेंड करणं तितकंच महत्त्वाचं आहे. संरक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. समोर फलंदाज राजकुमार. एकूण धावसंख्या 35 झाली आहे. यावेळेला लॉफ केला चेंडू आणि अमोल खतर चेंडूच्या खाली पोहोचेल का? हो, स्टेज केलं होतं, झेप घेतलेली त्याच्या अवाकाच्या बारी चेंडू ट्रॅव्हल झाला आउट ऑफ दी पार्क. वाईडिस लॉंगच्या वरून षटकार. तर याबाबत दुःख करीत बसू नका. काळ अनंत आहे. तुम्ही वारंवार प्रयत्न करा, सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा, पावले टाका. नक्कीच आज ना उद्या तुम्ही यशस्वी व्हाल. हे प्रयत्न केले पाहिजेत विकेट घेण्याचे. मैदानामध्ये धावसंख्या 6 फुलत असताना 41 वर राजकुमारच्या बॅटमधून तसाच त्या दिशेने फटका. आता सुद्धा अमोलचे तेच प्रयत्न आणि चेंडूचा तोच समाचार पॅरल स्ट्रोक षटकार. सचिननी स्टार्ट केलेला असं वाटतं की राजकुमार ह्या सामन्याचा शेवट करेल की काय. बघा 2 लगोपाठचे झेल उडाले. लक फॅक्टर कोणासाठी काम करते? दहिगावसाठी. कारण मेहनत करतायत, दोन्ही पण संघ मेहनत करतात परंतु एका बाजूला लक वळलेला आहे त्या ठिकाणी. नशिबाची साथ लाभते काही प्रमाणामध्ये दहिगावला. राजकुमारला अजून एक स्ट्रेट फटका पाहतो आपण अगदी समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. तिसरा षटकार, 3rd इन अ रो. संख्या पोहोचली 50 अप होऊन 53 आकड्यावरती. अजून फक्त 15 धावांची गरज. असं वाटतं की येणार 3 चेंडूमध्ये सामना समाप्त होईल की काय. पुढे आशा उंचावल्या या ठिकाणी दहिगाव संघाची आणि आशा मावळल्या. छत्रछाया कोसळली ती म्हणजे निराशाची, पराभवाची. ती म्हणजे आपण पाहू शकतो संभाजीनगरच्या पुढे. कारण गोलंदाजी चुकीची होते काहीतरी. अभ्यास नाहीये. समोरच्या खेळाडूचा अभ्यास केला पाहिजे. फ्लॅट स्ट्रोक. अजून एक झेलचा प्रयत्न परंतु अवाक्याच्या बाहेर. 4th इन अ रो. चौथा षटकार लागोपाठचा राजकुमारच्या बॅटमधून राजस्व थाटाने लगावतोय. फटके फटके आणि फटके.
सकाळी तर असं एका ट्रकच्या मागे लिहिलं होतं, चिटके तर फटके. चेंडू चिकटतोय बरोबर बॅटला आणि त्याला फटका बसतोय वेगाने राजकुमारच्या सचिनच्या बॅटमधून. लागोपाठचा चौथा षटकार. जो राजकुमार चाचपडला होता पहिल्या चेंडूमध्ये रिवर्सचा पवित्रा केला, त्याला कान मत दिलं सचिनने. म्हणून तर सचिन समोर असताना समोरच्या फलंदाजाला सुद्धा एनर्जी मिळायची, आत्मविश्वास मिळायचा, तसा मिळाला जणू काय राजकुमारला. धावसंख्या 59. अजून फक्त 9 धावांची गरज जिंकण्यासाठी दहीगाव संघाला. प्रयत्न करतोय, हा सुद्धा सेफ शॉट आहे. हुक करायचा प्रयत्न, लॉंग लेग आणि बॅकवर्ड लेग रिझनमध्ये 2 फिल्डर पोहोचेपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय सचिन वेगाने. त्यासोबत येईल राजकुमार. धावा राजकुमारच्या खात्यात जातील आणि धावसंख्या फुलत असताना दहीगाव संघासाठी ती म्हणजे 61 धावा. 61 ऑन द बोर्ड. कुठलाही प्रयत्न केलाच नाही. बरोबर पूर्ण बघू शकता की कंबर मोडली आहे. सर्वांचे हात कमरेवरती येतात आपोआपपणे. बॉडी लँग्वेज सांगते झेल उडतायत, परंतु झेल कॅरी होत नाहीये, ग्रीप होत नाहीये, चेंडू मिळत नाहीये. निसटलाय चेंडू आणि निसटलाय सामना सुद्धा हातातून जणू काय. अजून एक चांगला फटका, मला फक्त जागा दाखवा. इट्स ऑल्सो सिक्सर, आय थिंक सो. इट्स अ 6. 5वा षटकार ह्या 6 चेंडूमध्ये लगाला. राजकुमारने पूर्णपणे वादळ निर्माण झालं. धावसंख्या पोहोचली 67 आकड्यावरती. 67 ऑन द बोर्ड. फक्त अजून 1 धावेची गरज. स्कोर इज अ लेवल. क्या बात आहे. आधीच आपण उल्लेख केलेला की ह्या षटकात सामना संपेल, परंतु 1 चेंडूची गरज असणार आहे एका धावेची. जवळपास सामना निघून गेलाय संभाजीनगर पासून. जितका अंतर 2 गावांचे तितका अंतर दूर गेलाय. दहीगाव गावाकडे हा सामना झुकलेला आहे पूर्णपणे आणि पराभवाची छतछाया कोसळली आहे संभाजीनगर संघापुढे. कैलासवासी रामतेज विश्लेषकमध्ये नक्की तुम्हाला या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागेल. आपल्यामधल्या चुका नक्की शोधाव्या लागतील. अपयश यशाची पायरी आहे, खचून जाऊ नका. येणाऱ्या काळामध्ये नक्की तुम्ही चांगलं परफॉर्मन्स देऊ शकता. क्रिकेट आहे, कुठलाही खेळ असो, जय पराजय होतच असतो आणि तो तुम्हाला इथे पचवावा लागेल, सहन करावा लागणार आहे संभाजीनगरला. आता अटॅकिंग फिल्डिंग पाहतोय, ही फिल्डिंग आधी होणं गरजेचं होतं, असं अटॅक करणं गरजेचं होतं. ऑस्ट्रेलियन नीती वापरली पाहिजे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी सुद्धा होणं फार महत्त्वाचं आहे. फक्त वेळ निघून गेली आहे जी कोणासाठी थांबत नसते. टाईम इज अ मनी, सो व्हॅल्युएबल. यावेळेला लाऊड अपील पंचांकडे. विजय सर अपील फेटात असताना लेग बिफोरची अपील होती, परंतु चेंडू लेग स्टिकला सोडून जाणारा होता. सचिन होता समोर, फक्त हलक्या हाताने सचिनला ड्राईव्ह करायचं होतं, मॅच विनिंग स्ट्रोक लगवायचा होता. कुठल्या प्रकारची हरागिरी करत नाही आहे. त्याला माहिती की मला विदाऊट एनी विकेट विजय प्राप्त करायचा आहे. फार मोठा विजय असं दहीगावसाठी हा दुर्दशरकरा विजय असणार आहे. बघायचं आपल्याला. फ्लिकरचा प्रयत्न आणि बघा विजय प्राप्त झाला. वंतरनी जबरदस्त परफॉर्मन्स दहीगाव संघासाठी. एकदा टाळा असू द्या प्रेक्षको. विदाऊट एनी लॉस, एक गडी बाद नाही. 68 धावा लिहिल्या पार केल्या आणि संभाजीनगर संघाला या ठिकाणी अक्षरशः आसमान दाखवलं, पाणी पाजलं, धूळ चारली मैदानामध्ये. विजय संघाचं अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाचं कौतुक केलं जाईल आमच्या मंडळाच्या वतीने. अशी स्पोर्ट्स, आर्यन स्पोर्ट्स, सिद्धिविनायक स्पोर्ट्स, मनोजजी केंबारी, शैलेशजी केंबारी आणि सुभाष केंबारी आणि त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने दोन्ही संघांना अभिनंदन आणि कौतुक. आपण जावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आम्ही आपल्या शुभ हस्ते या लाडक्या खेळाडूला गौरवांकित करू इच्छितो. आपण देणार आहात स्वीट बॉक्स जे आम्हाला प्रदान केलं आहे अशोकजी बांगर भाऊसाहेब, हिरामनजी महाले भाऊसाहेब. त्यानंतर आपण देणार आहोत घड्याळ जे आमचे स्पॉन्सर आहेत, धनाजी टोहके, देवेन पोगेरे, तुषारजी केंबारी. त्यानंतर एक सुंदर ट्रॉफी आहे ज्ञानेश्वर केंबारीच्या माध्यमातून. केळी मिळणार आहेत फलंदाजाला जगदीश केंबारी स्पॉन्सर आणि जयवंत केंबारी. आणि एक सुंदर घड्याळ आहे